विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी पॅसेजेसमधून प्रश्नांची उत्तरे कशी शोधायची त्या संदर्भात नवोदय विद्यालयाशी संबंधित पॅसेज नंबर 17 आज आपण बघणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. चला तर बघूया हा पॅसेज. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला पॅसेज दिलेला आहे आणि संपूर्ण पॅसेज वाचून उत्तरे सोडवल्यापेक्षा प्रथम प्रश्न बघायचा की प्रश्न काय विचारलेला आहे. बघा, पहिला प्रश्न, बर्गर्स, पिझ्झाज, चिप्स आर कॉल्ड. बर्गर, पिझ्झा आणि चिप्सला काय म्हणतात? तर बघा, पॅसेज बघू आपण. इन द पास्ट पीपल वेअर हेल्दी. दे यूज टू ईट फ्रेशली कुक्ड न्यूट्रिशियस फूड with their families at home. Today this has changed. Many people, particularly children, like fast food such as burgers, pizza, chips. बघा, या ठिकाणी उत्तर आहे म्हणजे फास्ट फूड म्हटलेलं आहे त्याला, बर्गर, पिझ्झा आणि चिप्सला. आणि बघा, ऑप्शनमध्ये दिसते आपल्याला हेल्दी फूड, क्विक फूड, टेस्टी फूड आणि फास्ट फूड. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे डी, फास्ट फूड. दुसरा प्रश्न, थ्रू द पॅसेज द ऑथर वॉन्ट्स टू टेल अस दॅट. या पॅसेजच्या माध्यमातून ऑथरला आपल्याला काय सांगायचं आहे? तर आता हे उत्तर लिहिताना आपल्याला हा संपूर्ण पॅसेज वाचावा लागतो. इन द पास्ट म्हणजे भूतकाळामध्ये पीपल वेअर हेल्दी. पीपल हे हेल्दी होते, लोक हे सुदृढ होते. दे यूज टू ईट फ्रेशली कुक्ड न्यूट्रिशियस फूड विथ देअर फॅमिलीज ॲट होम. लोक फ्रेशली बनवलेलं न्यूट्रिशियस फूड आपल्या घरच्या लोकांसोबत खायचे. टुडे धिस हॅज चेंज. आज हे बदललेलं आहे. हे बदललेलं आहे म्हणजे काय बदललेलं आहे? लोक फ्रेशली कुक्ड केलेलं फूड फॅमिलीसोबत खात नाही. मेनी पीपल, पर्टिक्युलरली चिल्ड्रन. बघा, चिल्ड्रनच्या बाबतीत लाईक फास्ट फूड सच ॲज बर्गर्स, पिझ्झा, चिप्स. लहान मुलांना विशेषतः पिझ्झा, बर्गर, चिप्स हे फार आवडायला लागलेलं आहे. देअर आर मेनी रिझन्स फॉर दिस चेंज. या बदलासाठी त्या ठिकाणी भरपूर सारे कारणं आहे. फर्स्टली, पहिलं कारण, नाउअडेज मोस्ट पेरेंट्स आर वर्किंग फॉर लाँग अवर्स. म्हणजे आता बरेचसे पेरेंट हे फार काळ बाहेर काम करतात. अँड हॅव लेस टाईम टू कुक. आणि म्हणून त्यांना फार कमी वेळ मिळतो स्वयंपाक करण्यासाठी. दुसरं कारण आहे, व्हेन वुमेन टू वर्क. आता वुमेनसुद्धा काम करतात. देअर इज मोर मनी टू स्पेंड. आणि काम करत असल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर सारा पैसा आहे खर्च करण्यासाठी आणि म्हणून त्यांना आता कुक करण्याची गरज नाही. अनदर रिझन इज ॲडव्हर्टायझिंग. आणि आता तिसरंही एक रिझन दाखवलेलं आहे म्हणजे जाहिराती. टी व्ही, मॅगझिन्स अँड द इंटरनेट मेक पीपल अवेअर ऑफ द डिफरंट काइंड्स ऑफ फूड अवेलेबल. टी व्हीवर जाहिराती येतात, इंटरनेटवर सुद्धा जाहिराती येतात आणि त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या फूड्सबद्दल सांगितलेलं असते. ऑल्दो फास्ट फूड इज टेस्टी अँड कन्व्हिनियंट, इट इज नॉट हेल्दी. जरीही फास्ट फूड हे टेस्टी असलं, कन्व्हिनियंट आहे, सोपं आहे, आपल्याजवळ लवकर पोचते, परंतु ते हेल्दी नाही. मेनी चिल्ड्रेन आर बिकमिंग ओबेस अँड सफर फ्रॉम व्हेरियस डिसीजेस. बरेचशी मुलं या फास्ट फूडमुळे त्यांचं वजन वाढलेलं आहे, ते लठ्ठ होत आहे आणि त्यांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. तर अशा प्रकारचा हा पॅसेज आहे. ए, फॅमिलीज शूड सिट टुगेदर टू हॅव देअर मील्स. कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून जेवलं पाहिजे. चिल्ड्रेन डू नॉट लाईक टू ईट होम कुक्ड फूड. चिल्ड्रनला घरी बनवलेलं अन्न आवडत नाही. फास्ट फूड इज नॉट गुड फॉर हेल्थ. आणि डी, मोर अँड मोर पीपल आर वर्किंग नाउअडेज. तर या पॅसेजमधून लेखकाला सांगायचं आहे सी, फास्ट फूड इज नॉट गुड फॉर हेल्थ. तिसरा प्रश्न, द वर्ड ऑबेस मीन्स. तर ऑबेसचा अर्थ असतो लठ्ठपणा, वाढणे. याच्यामध्ये बघा, व्हेरी थिन, व्हेरी टॉल, व्हेरी अगली, व्हेरी फॅट. तर ॲन्सर आहे डी, व्हेरी फॅट. चौथा प्रश्न, पीपल इन द ओल्डन टाइम्स वेअर हेल्दियर बिकॉज दे. जुन्या काळातले लोक हे अधिक निरोगी होते, याचं कारण काय? या ठिकाणी बघा, एट अ व्हेरियस टाईप्स ऑफ फूड इन हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स. ते हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खात होते, नाही. बी,
एट फूड्स दॅट वॉज कुक्ड ॲट होम अँड सर्व फ्रेश. ते घरीच बनवलेलं फ्रेश अन्न खात होते. तर हेच ॲन्सर आहे. सी. एट ओनली फ्रेश फ्रूट अँड व्हेजिटेबल. तर हे सुद्धा नाही. डी. एट टुगेदर ॲज अ फॅमिली. तर ते एकत्र बसून जेवण करत होते. तर हे पण कारण नाही, कारण ते हेल्दियर का होते. तर हेल्दियर होते. ॲन्सर आहे बी. एट फूड दॅट वॉज कुक्ड ॲट होम अँड सर्व फ्रेश. तर ॲन्सर आहे बी. आता पाहूया प्रश्न 5वा. टुडे धिस हॅज चेंज. द वर्ड धिस रेफर्स टू. या ठिकाणी एक वाक्य आहे, टुडे धिस हॅज चेंज. बघा पॅसेजमध्ये तुम्हाला हे वाक्य दिसते. त्या वाक्याच्या अगोदर बघा, इन द पास्ट पीपल वेअर हेल्दी, दे यूज टू ईट फ्रेशली कुक्ड न्यूट्रिशियस फूड विथ देअर फॅमिलीज ॲट होम. टुडे धिस हॅज चेंज म्हणजे जुन्या काळामध्ये लोक घरी चांगलं अन्न जेवत होते, आता ते बदललं. तर या ठिकाणी ऑप्शन बघा काय आहेत. धिस म्हणजे काय? फूड, अन्न बदललं, आयडिया बदलली, पीपल बदलले, वर्क बदललं. तर या ठिकाणी ॲन्सर आहे फूड. फूड बदललेलं आहे. फूड बदललेलं आहे म्हणजे जुन्या काळामध्ये सुद्धा लोक फूडच खायचे, परंतु ते घरचं ताजं बनवलेलं फूड खायचे. परंतु आता पिझ्झा बर्गरसारखे फूड आपण खातो, म्हणून काय बदललेलं आहे? फूड. म्हणून ॲन्सर आहे ए. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण उतार्यामधून प्रश्नांची उत्तरे कशी सोडवायची या संदर्भात नवोदय विद्यालयाशी संबंधित पॅसेज नंबर 17 बघितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. थँक्यू.